हॅलो हाय नमस्कार मंडळी. चला तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष किंवा रक्षाबंधन विशेष तोंडात टाकताच विरघळणारी अशी गव्हाच्या पिठाची आणि केळ्याची खोबरं घालून बर्फी बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर तुपामध्ये ड्रायफ्रूट्स 2 मिनिटांपर्यंत परतून घेतलेत. त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि बारीक रवा छान 16 ते 17 मिनिटांपर्यंत मस्त गुलाबीसर रंगावरती परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट किंवा खोवलेलं नारळ घातलं तरी चालेल. ते सुद्धा अजून 2 मिनटं परतून घेऊया. त्यानंतर बाजूला ठेवून आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेऊया. साखरेचा एकतारी पाक तयार करायचा नाही आहे, फक्त गुलाबजामुनसाठी जसा पाक तयार करतो तसा पाक इथे तयार करून घेतला आहे. त्यानंतर इथे 2 केळी मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट जी आहे ती आपल्या भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये किंवा रव्यामध्ये मिक्स करायची आहे. त्यानंतर आपण इथे तयार साखरेचा पाकसुद्धा या भाजलेल्या पिठामध्ये ड्रायफ्रूट्स घालून मिक्स केलेला आहे आणि मिश्रण कढई सोडू लागलं की लगेचच आपण एका प्लेटमध्ये हे जे सगळं बर्फीचं मिश्रण आहे ते थापून घेणार आहोत. वरतून थोडंसं ड्रायफ्रूट्सनी किंवा डेसिकेटेड कोकोनटनी अशा पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे आणि आपली ही खूप जास्त हेल्दी रक्षाबंधन विशेष तोंडात टाकताच विरघळणारी अशी ओल्या नारळाची किंवा मग केळाची गव्हाचं पीठ वापरून तयार केलेली बर्फी तयार आहे.